काही लोक विचारतात की आम्ही एवढं देवाचं करतो, एवढं आध्यात्मिक धार्मिक गोष्टी करतो, परमेश्वराला मानतो, परंतु माझ्याच वाट्याला हे दुःख का येतंय? आणि जेवढं जास्त पूजा करतो, जेवढं जास्त धार्मिक गोष्टीवर लक्ष देतो, तेवढं माझ्याकडे दुःख येतंय. याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही 5वी मध्ये असता, तो पेपर हा अगदी सोपा असतो. 7वीला जाता तो थोडासा अवघड असतो. 10वीला जाता तो अवघड असतो. ज्यावेळेला ग्रॅज्युएशन करता तो आणखी अवघड असतो. कधी पी-एच-डी करता, एखाद्या IITमध्ये जाता. ज्याप्रमाणे तुम्ही जास्त अभ्यास कराल तेवढा पेपर तुमचा हा अवघड व्हायला लागतो. तुमची एक्झाम अवघड व्हायला लागते. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये देखील तुम्ही जेवढी जास्ती भक्ती करता, तेवढं जास्त वरच्या लेव्हलला जाता, परमेश्वर देखील तुमची परीक्षा तेवढ्याच अवघड पेपरने घेत असतो. आणि म्हणून एकदा का तुम्ही त्या पेपरमधनं पास झालात, तर आयुष्यात तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि तो परमात्म्याबरोबरच्या संबंधाचा हा अत्युच्च क्षण असतो. आणि त्यावेळी मात्र तुम्हाला वाटेल की जे काही आपण दुःख भोगलंय, जो काही त्रास भोगलाय, त्याचा आता फायदा झालेला आहे. आणि त्यामुळे त्या परमेश्वराच्या इच्छेवर कधीही शंका घेऊ नका.